या कॅप्टन खरातचे नवनवे कारनामे समोर येत आहेत त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। भोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांना एसआयटीचा समन्स। चाकणकरांची एसआयटी कडून चौकशी होणार। शिवनिका संस्थांच्या सर्व आजी माजी सदस्यांची चौकशी होणार। सूत्रांची माहिती, शिवनिका संस्थांचे सर्व व्यवहार आता एसआयटीच्या रडारवर। एसआयटी कडून पारदर्शकपणे प्रकरणाची चौकशी सुरू। या प्रकरणातील दोषींना सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितले। चाकणकरांना एसआयटी समन्स वरून गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। शिवनिका ट्रस्टचे संचालक ललित फोफळे आता स्वतःला वाचवण्यासाठी खरात विरोधात एफआयआर दाखल करणार। सूत्रांची माहिती, आतापर्यंत 300 कोटीहून अधिक हवाला व्यवहार फोफळेंच्या माध्यमातून झाल्याची चर्चा। खरात प्रकरणात एसआयटीचा आयकर विभागासोबत पत्रव्यवहार, आयकर विभाग आणि मुद्रांक शुल्क तसंच इतर यंत्रणांना पत्रव्यवहार करून भोंदू खरातच्या मालमत्तांची माहिती मागवली। एसआयटी कडून खरातच्या मालमत्तांची माहिती जमवण्यास सुरुवात। शिवनिका संस्थांच्या सर्व ट्रस्टींची समन्स बजावून लवकरच चौकशी होणार। भोंदू अशोक खरातच्या पोलीस कोठडीमध्ये पुन्हा वाढ। विशेष न्यायालयाकडून खरातला 4 दिवसांची पोलीस कोठडी। 1 एप्रिलपर्यंत भोंदू खरातचा पोलीस कोठडीमध्ये मुक्काम। अशोक खरातच्या आर्थिक व्यवहाराची आता ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता। सावकारी आणि हवाला मार्फत देशविदेशामध्ये शेकडो कोटींची हेराफेरी। व्यावसायिक आणि नेत्यांचा काळा पैसा खरात व्याजाने देत असल्याचा संशय। खरात महिलांना कसं भुलवायचा, चौकशी धक्कादायक माहिती उघड। तू दिसायला सुंदर, नवऱ्याला तुझी कॅपेबिलिटी ओळखता येत नाही असं खरात महिलांना बोलायचा। खरात महिलांशी गोड बोलून त्यांची स्तुती करून त्यांना जाळ्यात ओढायचा। नाशिकमधील ओकस प्रॉपर्टी कार्यालयातील खरातचे अश्लील कारनामे उघड। केबिनमधील उच्च दर्जाच्या काचा पाहून पोलीस थक्क। बाहेरून काही दिसू नये म्हणून बसवल्या अति गडद काळ्या काचा। केसरकरांचं वक्तव्य वाले। जगदंबा पतसंस्थेमध्ये खरात ब्लॅकचे पैसे व्हाईट व्हायचे। आवारे आणि दीपक केसरकर यांचं कनेक्शन काय आहे? तो जगदंबा पतसंस्थेचा पर्सन आहे की नाही? केसरकर यांनी कांगावा न करता आर्थिक उलाढालीमध्ये स्टेक किती आहे हे सांगावं। सुषमा अंधारे यांचा केसरकरांवर हल्ला। तर खरातच्या प्रकरणावरून आणखीन राजकीय प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। भोंदू खरातसोबत प्रत्येक फोटोमध्ये दिसणाऱ्या नामकरण आवारेवरती सुषमा अंधारेंचा निशाणा। आवारे यांच्या जगदंब पतसंस्थेतून बड्या लोकांचा काळा पैसा वाईट करून देत होता। अंधारेंचा आरोप, प्रत्येक फोटोमध्ये खरात सोबत असलेला माणूस कोण? अंधारेंचा सवाल। खरात सोबतच्या फोटोवरून अंधारेंचा आमदार खासदारांवर निशाणा। केसरकरांनी सांगितल्याप्रमाणे काही आमदार खासदार असे अनेक फोटोंमध्ये असल्याचं सांगितलं, त्यामुळे काही दिवस थांबा। सुषमा अंधारेंचा निशाणा। तर केसरकरांकडे असलेली माहिती हे दडवून ठेवत आहेत असंही वक्तव्य। एकनाथ शिंदेना खरातकडे घेऊन जाणारे केसरकर होते। शिंदेसह खरातला भेटणाऱ्या मंत्री नेत्यांची चौकशी करा, संजय राऊतांची मागणी। उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकरांनाही आरोपी करायचं का? भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा संजय राऊतांना सवाल। समन्स देणं म्हणजे गुन्हा सिद्ध होणं असं नाही। समन्स म्हणजे तपासाचा भाग असून त्यामधून काय चुकीचं वाटलं तर पोलीस कारवाई करतात। रुपाली चाकणकरांना आलेल्या समन्सवरती चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। दीपक केसरकरांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे। एखाद्या व्यक्तीसोबत फोटो असणं म्हणजे त्या व्यक्तीच्या गुन्ह्यात केसरकरांचा समावेश असं होत नाही। मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य। केसरकर शिक्षण मंत्री असताना विभागातील बदल्या खरात ठरवायचा असा आरोप संजय राऊतांनी केला होता। एप्स्टीनला मारलं तसं खरात सोबतही होऊ शकतं। पुरावे नष्ट करण्यासाठी असं केलं जाऊ शकतं। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडनं संशय व्यक्त। रुपाली चाकणकरांना एसआयटीच्या चौकशीसाठी बोलावलं, ऐकून बरं वाटलं। महिला आयोगाकडे आलेल्या सर्व आहे प्रोफाईल तक्रारींचा फेरतपास झाला पाहिजे। वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना आलेल्या तक्रारी का दाबण्यात आल्या याची विचारणा करायला हवी, अंजली दमानी यांची मागणी। देवाच्या कामासाठी योजना मंजूर होत असते, मंत्री काय प्रत्यक्ष ठिकाणी पाहिला जात नाहीत? हजारो प्रकरणं आमच्या समोर येत असतात। खरातच्या संस्थेला निधी मंजूर केल्याच्या प्रश्नाला मंत्री जयकुमार रावल यांचं स्पष्टीकरण।